चला पुण्यातून आकडेवारी आता पुन्हा एकदा बदललेली आहे। पुण्यातली आत्ताची आकडेवारी काय आहे आपण बघूया। पुणे जिल्हा परिषदेसाठी आपण बघतोय भाजप 16 जागांवरती सध्या आघाडीवरती आहे। शिवसेना 4 जागांवरती आपल्याला आघाडीवर असल्याचं सध्या चित्र आहे। राष्ट्रवादीची आकडेवारी ती आपल्याला बदलताना दिसते आहे। सध्या 24 जागांवर आघाडी घेतलेली आहे, तर शिवसेना युबीटी सध्या 3 जागांवर आघाडी घेतलेली आहे। तर काँग्रेसला अजून सुद्धा खातं उघडता आलेलं नाही आणि इतरला सुद्धा तशीच परिस्थिती, इतरला सुद्धा खातं उघडता आलेलं नाहीये। पुण्यातली बदलती आकडेवारी आपण बघतोय। आपण मगाशी बोलल्याप्रमाणे खरं तर राष्ट्रवादीला मोठं यश पुण्यामध्ये मिळताना आपल्याला बघायला मिळतंय। अर्थात हे यश दादांच्या जाण्यानंतरचं आपण बघतोय। ती एक सल, एक दुःख सगळ्याच मतदारांच्या किंवा कार्यकर्त्यांच्या मनात आहेच। पण पुण्यात पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीची आघाडी जी ती कायम असल्याचं पाहायला मिळतंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे 72 उमेदवार आघाडीवरती आहेत आणि हीच आघाडी जाणून घेत असताना दुसरीकडे हे देखील बघायला हवं की 48 जागांवर भाजप उमेदवारांची आघाडी जी ती बघायला मिळते। पण मोठी आघाडी पिछडी जी आहे यामध्ये मोठं अंतर आहे। पुण्यात पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने आपली आघाडी कायम ठेवत असताना 72 जागांवरती आपले उमेदवार, त्यांचे उमेदवार जे आहेत त्यांनी आघाडी कायम ठेवल्याचं पाहायला मिळतं।